कोपरगाव तालुक्यातील चासनळी गोदावरी नदीपात्रात साधारण 1.5 महिन्यांपूर्वी गाठोड्यात आढळून आलेला 4 वर्षाच्या चिमुरड्याचा खुनाची उकल अखेर झालीये. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आई आणि तिच्या प्रियकरानेच पोटाच्या मुलाची हत्या करूनच त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कोपरगाव पोलिसांनी मुलाची आई शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ या दोघांना बेड्या ठोकल्याय. 20 डिसेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील नदीपात्रात 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत मिळून आला होता. यावेळी मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्याचा तपास हे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र कोपरगाव पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने 4 वर्षाच्या कार्तिकची ओळख पटवून त्याच्या हत्येचा कोड सोडवलाय. निफाड तालुक्यातील साकोरी मिग येथे वास्तव्यास असणाऱ्या कार्तिकच्या आईनंच प्रियकराच्या मदतीने आपल्याच पोटच्या मुलाचा खून करत त्याचा गाठोड्यात बांधून दुचाकीवरून नेऊन गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याचं निष्पन्न झालंय. अनैतिक संबंधात 4 वर्षाचा मुलगा कार्तिक हा अडसर ठरत असल्याने आई आणि प्रियकराने त्याची हत्या केल्याची बाब समोर असून पोलिसांनी आरोपी प्रियकर सागर शिवाजी वाघ राहणार चांदवड आणि मयत कार्तिकची आई शीतल ज्ञानेश्वर बदादे यांना अटक केली आहे. सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक DYSP शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोई, PSI वैशाली मुकणे, PSI कमलाकर चौधरी, हवालदार मधुसूदन दहिपळे, हवालदार संदीप बोटे, पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख, पोलीस कॉन्स्टेबल रमेश जडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंज, मोबाईल सेलचे सचिन धनाट, पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे, महिला पोलीस अंजना भांगरे, पोलीस हवालदार इरफान शेख, CCTV ऑपरेटर रियाज शेख यांनी केली आहे. या कौतुकास्पद कामगिरीबाबत शहरासह तालुक्यातून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. 20 डिसेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत चासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक 4 ते 5 वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते. या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारच्या जखमा नव्हत्या, पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शव पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते. या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 70/2024 नुसार आपण AD दाखल केलेली होती. यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली. या तपासादरम्यान CCTVचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेल्या लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसार झालेले होते. या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला या सोमनाथ लांडगे राहणार डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले. त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोहोचण्याआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळाले होते. याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो, पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते. यानंतर काल दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी यातील जी महिला आहे, अनोळखी महिला आहे, हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते. ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती. या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळे यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला आढळून आली. यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे. तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली. त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे. अशा प्रकारे ही जी घटना होती, हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा, याच्यामध्ये जे आपले 2 प्राथमिक संशयित होते या दोघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत. यात आरोपींची निष्पन्न झालेली नावे त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे.
हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता मयत, त्याचे वय 4 वर्ष आणि 3 महिने असे होते, हे आपल्या नंतर निष्पन्न झाले. या अनैतिक संबंधातूनच त्या मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याला संशयित दोघे होते. त्याच्यातील जी महिला आरोपी आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे, हिची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर ते दिंडोरे येथे असल्याचं आपल्याला कळालेलं होतं. आपण त्यांना ही घटना आपल्याकडे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आपल्याला चकवा देत होते. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पोलीस पथकाने रात्रीच्या वेळेस जाऊन तिला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने तिच्या जोडीदार आहे, जो साथीदार आहे, त्याच्यासोबतच ती घटना खुनाचा प्रकार केल्याचे सांगितले आणि त्याच्यानंतर तिच्याकडून आपल्याला जोडीदाराची माहिती मिळाली. त्याला आपण नाशिक मधील देवळा तालुक्यातील भौर येथून ताब्यात घेतलेला आहे. ही उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओलास सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुंगवर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी व त्यांचे सहकारी, याच्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वैशाली मुकणे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप देवराम बोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दैपळे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाट यांच्या पथकाने केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी येथील पथकातील श्री इरफान शेख यांनी याच्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे.